नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि सकलम मध्ये आपलं स्वागत आहे। निवडणूक कोणतीही असो, महायुती मैदानात अशी लढते जसे की ती आरपारचीच लढाई असेल। याचं कारण नुकतंच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 विधान परिषद जागेसाठी महायुतीने संपूर्ण जोर लावलेला आणि 17 पैकी 16 जागा त्यांनी निवडून आणल्या। यापैकी 6 जागा तर त्यांनी मतदान होण्यापूर्वीच बिनविरोध निवडून आणलेल्या। कोणतीही निवडणूक असो, ती बिनविरोध कशी निवडून आणता येईल यासाठी महायुती त्यांची सगळी ताकद पणाला लावते। हे आतापर्यंतच्या निवडणुकांमधून दिसून आले आहे। मग घोडं नक्की कुठं अडलं? महायुतीच्या हातून ही एक जागा नक्की सुटलीच कशी? नाशिकची जागा भाजपला हवी होती, पण ती शिंदेच्या परड्यात पडली। यामुळे नाशिकच्या ह्या एका जागेसाठी महायुतीतील शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे भाजपच आमने सामने असल्याच्या चर्चा होत्या। आधीच शिंदेंना अपेक्षित अशा 6 ते 7 जागा मिळाल्या नव्हत्या। त्यासाठी त्यांनी दिल्ली दौरे केले, अमित शहा यांची भेटही घेतली, पण तरीही त्यांची डाळ काही शिजली नाही। त्यांना 4च जागेवर समाधान मानावं लागलं। नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडून शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली, पण त्याच जागेसाठी भाजपचे नेते गोकुळ गीते यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला। महायुतीच्या नेत्यांनी, यात गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, यांनी त्यांची मनधरणी केली, पण गीतेंनी काही फॉर्म मागे घेतला नाही। निवडणुकांच्या काही दिवसा अगोदर त्यांनी आपण माघार घेत आहोत असे सांगितले आणि मी स्वतःचा कोणताही प्रचार करणार नाही असेही गीते यांनी स्पष्ट केलेले। पण जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपचे नेते आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे निवडून आले। यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। तर गोकुळ गीते यांचे भाऊ गणेश गीते यांनी त्यांचा छुपा प्रचार केल्याचीही चर्चा रंगल्या। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात 619 मतदारांपैकी सुमारे 475 मते ही महायुतीकडे होती। तरी देखील दराडेंना 248 मतं पडली, तर भाजपचे नेते आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 357 मते मिळवून महायुतीकडील शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना पराभूत केलं। त्यामुळे हा निकाल महायुतीसाठी धक्कादायक होता। या निकालामुळे नरेंद्र दराडे प्रचंड संतापले। दराडे यांनी सांगितलं की महायुतीने शिवसेनेला फसवलं, निवडणुकीत युती धर्म पाळला गेला नाही, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका घेत मित्र पक्षाने दगाबाजी केली। एवढंच नाही तर महायुतीतील घटक पक्षांनी गद्दारी केली। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अपक्ष गोकुळ गीते यांना पाठबळ दिले असे गंभीर आरोप त्यांनी केले। तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ऐन मुवमेंटला भाजपची मते गोकुळ गीते यांना मिळाली, त्यामुळे महायुतीतील अंतर्गत फाटाफूट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आणि भाजपनेच भाकरी फिरवली अशा चर्चा रंगल्या। पण तेव्हा स्टोरीमध्ये ट्विस्ट आला, जेव्हा एकनाथ शिंदेंनी गोकुळ गीतेंना एक फोन फिरवला आणि भाकरी पण पलटवली। गोकुळ गीते आणि उदय सामंत एकत्र विमानाने मुंबईत आले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आपण शिवसेना पक्षाचे सहयोगी म्हणून काम करणार असे गोकुळ गीते यांनी स्पष्ट केले। आपण निवडणुकीतून माघार घेत आहोत असं सांगूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे निवडून आलेले राज्यातील दुसरे आमदार आहेत। हो, कारण यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात 1972च्या विधानसभा निवडणुकीत असाच प्रकार घडला होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या राखीव मतदारसंघातून काँग्रेसने तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री बाबूराव भारसकर यांना डावलून प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली। यामुळे बाबूराव भारसकरांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। काँग्रेसने त्यांची मनधरणी केली, शेवटी त्यांनी मान्यही केलं आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराचं कामही केलं। त्या काळी काँग्रेसला आव्हान देणारं असं कोणीच नव्हतं, पण मतपेटीतून जो निकाल आला त्याने सर्वांनाच धक्का दिला। कारण मतदारांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांना डावलून अपक्ष उमेदवार बाबूराव भारसकर यांना 4661 मतांची लीड देत निवडून आणलं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका। जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती। चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर।